सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया रव्यापासून मेदूवडा। सगळ्यात सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये साहित्य बघू शकता। चिली फ्लेक्स, अद्रकचे तुकडे, अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरं, एवढी कोथिंबीर, अर्धी वाटी रवा आणि अर्ध्या वाटीला 1 वाटी पाणी। चला आपण आता सुरुवात करूया। कढईवरती गॅसवर फास्ट करायचा आहे आणि कढई ठेवायची आहे। 1 वाटी पाणी आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत। पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। त्याच्यात आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यानंतर अद्रक, चिली फ्लेक्स, जिरं आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत। आता चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे। चांगल्या प्रकारे पाणी उकळलं की म्हणजे आपल्या मेदूवड्याचा सारण व्यवस्थित तयार होतं। 1 चमचा मीठ टाकलं आहे। उकळी आल्यावरती मीठ टाकायचं आहे। आता उकळी आली आहे, बघू शकता। आपण हे सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक गॅस करून हळूहळू रवा सोडून एका हाताने हलवणार आहे, जेणेकरून त्याच्या गिठळ्या होणार नाही आणि आपला मेदूवड्याचं बेटर चांगलं व्यवस्थित होईल। हळूहळू हलवायचं आहे। आता आपल्या मेदूवड्याचं सारण म्हणजे रवा चांगला घट्ट होत आहे। तुम्ही बघू शकता कसा जाडसर झाला आहे। हळूहळू सगळं पाणी शोषून घेतलं आहे। आता आपण 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित वाफ घेऊया। 5 मिनिटं असं बारीक मंद आचेवरती त्याची जरा थोडी वाफ घ्यायची आहे। बघू शकता आपला रवा चांगला मस्तपैकी झाला आहे। आता आपण तेल तापायला ठेवूया। तोपर्यंत हे बेटर थंड होईपर्यंत आपण वरती दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया मेदूवड्यासाठी। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण मेदूवडे करून घेऊया। व्यवस्थित हा रवा व्यवस्थित करून वडे करायचे आहे त्याचे। आपण याच्या आता मेदूवडे करून घेणार आहोत। ज्या प्रकारे आपल्याला बारीक मोठे पाहिजे त्या प्रकारे आपण याचे मेदूवडे करून घ्यायचे आहेत। याला मेदूवड्यासारखा चांगला आकार द्यायचा आहे। आपल्या तेलाला चांगली उकळी आली आहे। आपले वडे तयार आहे। आपण आता ते फ्राय करूया, तळून घेऊया। हळूहळू एक एक वडा त्याच्यामध्ये सोडायचा। तेल चांगलं गरम झालं की वडेही चांगले कुरकुरीत होतात। आपण आता याची बाजू पलटी करूया। एक बाजू पलटी करूया म्हणजे ते व्यवस्थित शिजतील दोन्ही बाजूनी। चला तर आपले आता वडे चांगले शिजले आहेत। आता आपण ते बाहेर काढूया आणि गॅस बंद करूया। बघू शकता आपले वडे किती छान झाले आहेत आणि क्रिस्पी झाले आहे। आवाज बघू शकता।
आता आपण ते वडे सॉस संग, आता आपले वडे तयार आहेत. आता हे आपण आपले वडे सॉस संग खाऊ शकता. तुम्हाला जर रव्याचे मेदूवडे आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.